चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली। जाहिरात आहे दिल्ली कॉन्स्टेबल म्हणजे दिल्ली पोलीसची जाहिरात आलेली आहे आणि दिल्ली पोलीसची जाहिरात आलेली आहे। ही परीक्षा कोण घेतात तर स्टाफ सिलेक्शन कमिशन एसएससी। आता पहा एसएससी अगोदरही अनेक परीक्षा घेते, त्यानंतर दरवर्षी जी नियमित भरती निघत असते ती एसएससी घेत असते। काय तर एसएससी जीडी म्हणजे जी जनरल ड्युटीचे पद आहेत, सीएसएफ, आसाम रायफल, एनआयए, जे असे पद आहेत भारतातले, त्या भारतामधले विविध परीक्षांचं एसएससी काय करत असते, सीजीएल सारख्या परीक्षा सुद्धा एसएससी घेत असते। मग एसएससी ने काय केलंय, त्या ठिकाणी दिल्ली पोलीसची भरती त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांमध्ये जवळपास 7000 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात असणार आहे। मग 7000 पेक्षा जाहिरात असणार आहे। या जाहिरातीमध्ये एकूण पद कोणती आहेत, या पदांसाठी असणारी पात्रता काय आहे आणि या पात्रता अभ्यासक्रम काय आहे, त्याला वयोमर्यादा काय आहे व शारीरिक त्या ठिकाणी जे आपली स्किल टेस्ट होत असते, ग्राउंड असेल त्या ग्राउंडची त्या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहा या ठिकाणी 22/9/2025 पासून 21/10/2025 पर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरायचे। 22/9 पासून 21/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचे त्या ठिकाणी। त्यानंतर पहा ही परीक्षा कधी होणार आहे तर ही परीक्षा म्हणजेच एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी सीबीटी जी आहे ती डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर मध्ये होईल किंवा जानेवारी महिन्यात होईल किंवा डिसेंबर एंडिंग जानेवारीच्या काही आठवड्यामध्ये, अशा प्रकारे ही परीक्षा त्या ठिकाणी पार पडेल। या परीक्षेला त्या ठिकाणी जी असणारी पद आहेत त्या पदांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी जवळजवळ 7565 एवढे जागा या ठिकाणी त्या ठिकाणी कॉन्स्टेबलच्या निघालेल्या आहेत। मग याच्यामध्ये जर आपण बघितलं महिलांसाठी जागा वेगळ्या आहेत, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन साठी जागा वेगळ्या आहेत आणि पुरुषांसाठी जागा वेगळ्या आहेत आणि त्याही कास्ट मध्ये डिवाइड करण्यात आलेल्या आहेत। लक्षात घ्यायचंय। मग आता हे जे कॉन्स्टेबल मेल आहे, नंबर 1 कॉन्स्टेबल मेल जवळजवळ ह्या एकूण जागा किती आहेत तर 4408 एवढ्या कॉन्स्टेबल म्हणजे जे पुरुष उमेदवार असतील, ज्यांना पोलीस व्हायचंय, जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जागा किती तर त्यांच्यासाठी जागा आहेत 4408। किती तर त्यांच्यासाठी एक मिनिट त्यांच्यासाठी जागा आहेत जवळपास 4408। मग त्याच्यात ईडब्ल्यूएच चे असतात 456, 967 एससी वाले असतात 729, एसटी वाले असाल 324 आणि ओपन असाल जे कोणत्याही कॅटेगरीत येत नाहीत त्यांना ओपन मधून फॉर्म भरायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 1914 एवढ्या जागा आहेत। हे झाल्या पुरुषांसाठी। मग यामध्ये कॉन्स्टेबल मेल आहे पण कोणते, एक्स सर्व्हिसमॅन अँड अदर, त्याच्यानंतर आहेत कॉन्स्टेबल मेल, एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर आहे कॉन्स्टेबल फिमेल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। अशा सर्व 7565 एवढ्या जागा आहेत। जर सविस्तर तुम्हाला ही जाहिरात बघायची असेल तर एसएससी यावरती व्हिजिट देऊ शकता किंवा आपल्या विठ्ठल कांगणे सर या टेलिग्रामवर सुद्धा ही पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्यायचंय ह्या झाला जागा। आता आपण जर केला अभ्यासक्रमाचा विचार, वयोमर्यादा काय आहे तर 18 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंतचा कुठलाही नागरिक याला फॉर्म भरू शकतो। कुठलाही नागरिक म्हणजे भारतातला कुठलाही नागरिक, कुठल्याही राज्यातले तुम्ही असाल तरी फॉर्म भरू शकता। मात्र इतर पोलीस भरतीला आपल्याला इतर राज्यात भरता येत नाही। या राज्यात भरण्याचं कारण काय तर हा काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, राजधानीचं शहर आहे। मग या ठिकाणी भारतातला कुठल्याही राज्यातला नागरिक या पदासाठी अर्ज करू शकतो। 18 ते 25 एवढी वयाची अट आहे। कुठल्याही त्या ठिकाणी राज्यासाठी राखीव जागा मात्र यामध्ये नसतात। जशा जीडी साठी राज्यांना राखीव जागा असतात त्या पद्धतीने याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी नसतात। मग लक्षात घ्यायचंय ओपन वाल्यांसाठी 18 ते 25 चा त्या ठिकाणी वयाची अट आहे। जी एससी आणि एसटी मध्ये येत असाल, एससी अधिक एसटी मध्ये येत असाल तर आपल्याला 5 वर्षाची सूट आहे। म्हणजे आपण 30 वर्षापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। जे विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातून येत असतील ते 28 वर्षापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर बाकीचे वेगवेगळे आहेत त्या ठिकाणी त्यांना सुद्धा वयामध्ये सूट आहे।
म्हणजे स्पोर्ट मधून येत असाल, एक्स सर्व्हिसमॅन मधून येत असाल तर लक्षात घ्यायचंय. मग आता याच्यामध्ये आपण वयाची अट पाहिली. आता महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर आपला पेपर. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे एनसीसी ला मार्क असतात त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी एनसीसी ला मार्क आहेत 5%, 3% आणि 2% एवढे त्या ठिकाणी काय आहे तर तुम्हाला मार्क गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि या परीक्षेसाठी तुम्हाला एकूण 100 रुपये एवढी फक्त फीस असणार आहे. किती? फक्त 100 रुपये फीस भरायची आणि 100 रुपयामध्ये आपल्याला नोकरी मिळणार आहे. त्याच्यासाठी मात्र अभ्यास असणं आवश्यक आहे. घ्या लक्षात. या ठिकाणी आता आपण पाहिले जागा पाहिल्या, फॉर्मची तारीख पाहिली. आता महत्वाचा आहे अभ्यासक्रम. याच्यावरच सगळं असतं, बरोबर आहे ना. चला पहा मग अभ्यासक्रम काय तर आपल्याला 4 भागामध्ये त्या ठिकाणी अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हणजे जीके साठी त्या ठिकाणी तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि याला 50च गुण असणार आहेत. 50 प्रश्नांना किती? 50च गुण असणार आहेत. त्याच्यानंतर गेलो आपण बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगचे त्या ठिकाणी तुम्हाला 25 प्रश्न आणि 25 काय असणार आहेत तर त्या ठिकाणी मार्क असणार आहेत. त्याच्यानंतर आपण गेलो गणिताकडे. गणिताला 15 प्रश्न 15 गुण असणार आहेत आणि चौथा पार्ट असणार आहे जो काय आहे कम्प्युटर. तर कम्प्युटरला एकूण असे 10 गुण त्या ठिकाणी 10 प्रश्न 10 गुण असा 90 मिनिटाचा वेळ म्हणजे 1.5 तासाचा वेळ आणि 100 प्रश्न असणार आहेत. मात्र याला निगेटिव्ह सिस्टेम असते 0.25. कळालं? जर 4 प्रश्न आपले चुकलेले असतील तर आपला काय 1 गुण कमी होत असतो 0.25. एक प्रश्न चुकला 0.25 ना म्हणजे जर 4 प्रश्न आपले चुकले तर आपला 1 गुण कमी होत असतो. त्यामुळे या परीक्षेत जे योग्य प्रश्नांची उत्तर असतात तीच क्लिक करावी लागतात. लक्षात घ्यायचंय. आता कम्प्युटर नावाचा जो विषय आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट मायक्रोसॉफ्ट याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. एक ठराविक अभ्यासक्रम आहे या कम्प्युटर या विषयाचा. याच्या बाहेर त्यामध्ये काहीही विचारल्या जात नाही. लक्षात येते? चला पहा आपण जर पीवायक्यू प्रश्नांचा विचार केला तर तुम्हाला ही गोष्ट त्या ठिकाणी काय होईल क्लिअर होईल. बाकी आहे गणित छान 25 मार्काला, बुद्धिमत्ता आणि गणित जर आपण विचार केला तर गणित आणि बुद्धिमत्ता 40 मार्कासाठी आहे. ओके. चला पहा आता अभ्यासक्रम झाला. आता महत्वाचा आहे काय तर आपल्याला ग्राउंड महत्वाचा आहे. तर ग्राउंड साठी जर आपण विचार केला तर मुलांसाठी 1600 मीटर आहे आणि या 1600 मीटरला तुम्हाला 6 मिनिट वेळ आहे. किती वेळ आहे? 6 मिनिट. आणि याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला फक्त पास व्हायचंय. याला कुठलेही गुण नसतात. 1600 मीटर रनिंग ही 6 मिनिटांमध्ये तुम्हाला मारायची आहे. 1600 मीटर रनिंग 6 मिनिटांमध्ये मारायची आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचंय लॉंग जंप आहे. लॉंग जंप 14 फूट करायचा आहे आणि हाय जंप काय तर त्या ठिकाणी 3.9 एवढा हाय जंप त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचंय पहा हे झालं ग्राउंड साठी. आपली उंची किती असायला पाहिजे तर 170 सेंटीमीटर एवढी उंची त्या ठिकाणी ओपन वाल्यांसाठी आहे. बाकीचं जर आपण राज्यामधून येत असाल तर त्याला आणखीन सूट आहे. कोणत्या तर लडाख असेल, आसाम असेल, हिमाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, मिझोरम असेल, त्रिपुरा असेल, सिक्कीम असेल, नागालँड असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मणिपूर असेल अशाही राज्यांना त्या ठिकाणी सूट आहे. पुन्हा त्याच्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी जर गेलो हे कोणासाठी आहे पुरुषासाठी सांगतोय. हे पुरुषासाठी सांगतोय. एसटी कॅटेगरी मधून जरी गेलात तरी आपल्याला 5 सेंटीमीटर एवढी काय आहे त्या ठिकाणी सूट आहे. आता आपण जर गेलो महिलांकडे तर महिलांना जर पाहिलं तर महिलांना सुद्धा त्या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटला सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे आणि त्याच्यासाठी वेळ आहे 8 मिनिट. लॉंग जंप आहे 10 मिनिट आणि हाय जंप 10 फूट आणि हाय जंप जे असेल उंच उडी त्याला 3 एवढी काय ठिकाणी त्या ठिकाणी हाईट दिलेली आहे. लक्षात घ्यायचंय. मग आपण काय तर त्या ठिकाणी एसएससी हा परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी होईल. याला एकूण 4 भागामध्ये त्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, कम्प्युटर आणि जनरल नॉलेज हे विषय आहेत. आपण पाहिले त्या ठिकाणी छान पगार आहे. जो महाराष्ट्र पोलीसला पगार असतो त्याही पेक्षा दिल्ली पोलीसला पगार असतो. याचं कारण का जरी ही पोस्ट दोन्ही पोस्ट ह्या काय आहेत तर शिपायाच्या आहेत. मात्र विचार केला तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर खाली हा येत असतं.
कुठल्या ग्रह विभागाच्या अंडर खाली येतं तर ते केंद्र सरकारचे येत असतं. आणि आपलं जर पाहिलं तर हे राज्य सरकारच्या अधीन असतं. तो एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्या ठिकाणी पगार जास्त असती, त्या ठिकाणी भत्ते सुद्धा त्या प्रमाणामध्ये जास्त असतात. महागाई भत्ता, त्याच्यानंतर आपण जसं शहरामध्ये मोठ्या जाऊन आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर उदाहरणामध्ये परभणी पोलीसपेक्षा मुंबई पोलीसला पगार जास्त असतो. याचं कारण काय तर तिथला काय असतो, त्या शहरानुसार महागाई भत्ता हा आपल्याला भेटत असतो, घर भाडं जास्त भेटत असतं त्या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला महाराष्ट्र पोलीसपेक्षा त्यांना पगार जास्त असतो. मात्र एवढं लक्षात घ्यायचंय, ही जी परीक्षा असणार आहे, ही परीक्षा तुम्हाला दोनच भाषा देता येणार आहे. एक भाषा आहे हिंदी आणि दुसरी भाषा आहे इंग्रजी. दुसरी भाषा कोणती आहे? हिंदी किंवा इंग्रजी. या दोन भाषा तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येणार आहेत. याला मराठी भाषेतून परीक्षा मात्र अद्याप तरी नाही. सुरुवातीला ज्यावेळेस तुमची परीक्षा होईल कम्प्युटर बेस्ड परीक्षा, CBT, मग CBT झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला असणारे फिजिकल ग्राउंड त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. मग अगोदर त्याच्यासाठी मात्र जी परीक्षा आहे ती हिंदी किंवा इंग्रजी या दोनच भाषा तुम्हाला निवडता येणार आहेत. महाराष्ट्रातील असेल आपण शक्यतो हिंदी त्या ठिकाणी निवडाल, आणि ज्यांना इंग्लिश छान जमत असेल ते इंग्लिश सुद्धा त्या ठिकाणी निवडू शकतं. विशेष म्हणजे याला इंग्रजी व्याकरण त्या ठिकाणी नाहीये. याला आहे काय? गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि कॉम्प्युटर 10 मार्काला एकदम सोपा प्रकार आहे. कॉम्प्युटरमध्ये असं अवघड काय असं विचारलं जात नाही. आणि आपण जर जीकेचा विचार केला तर जीके मध्ये भारत भूगोल असेल, प्राचीन इतिहास असेल, आधुनिक असेल, मध्ययुगीन असेल, हाही त्या ठिकाणी विचारला जात असतो. आणि गणित बुद्धिमत्तेचा जो सेंट्रलला सिलेबस आहे तोच जशाला तसा रेग्युलर आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. ओके, चला थांबूयात आपण. शुभरात्री, धन्यवाद.